हेलो फ्रेंड्स, बहुत-बहुत स्वागत है आपका इस वीडियो में। दोस्तों जैसे कि अभी एग्ज़ाम चालू है एटीकेटी की और साथ ही सेमेस्टर एग्ज़ाम भी बहुत ही जल्द चालू होने वाली है परसों से ही, ठीक है? सो आई होप कि आपको जो है आपकी एग्ज़ाम अच्छी जा रही होंगी, पेपर्स भी अच्छे जा रहे होंगे, अच्छे खासे आपने लिखे भी होंगे, ठीक है? सो दोस्तों अभी हम बात करने वाले हैं यहाँ पर कल है 13 जनवरी, ठीक है? आज है 12 जनवरी और कल अगर हम बात करेंगे तो टीवाईबीए के काफ़ी पेपर्स हैं कल हमारे लगभग अगर हम यहाँ पर बात करते हैं तो 8 पेपर है कल। साइकोलॉजी, इकोनॉमिक्स, हिस्ट्री, मराठी, पॉलिटी, सोशियोलॉजी, इंग्लिश और हिंदी। ठीक है, अभी अलग-अलग कोर्सेज़ वालों के लिए है, ठीक है? जिन्होंने ग्रुप्स अलग-अलग लिए होंगे, किसी ने साइकोलॉजी लिया होगा, किसी ने हिस्ट्री लिया होगा, ठीक है? सो इस प्रकार से वो जो है यहाँ पर एग्ज़ाम रहने वाला है। सो एक मॉर्निंग शिफ्ट में जो है आपका ये टीवाईबीए का एग्ज़ाम रहेगा। क कल से टीवाई का एग्ज़ाम चालू होने वाला है। बीए का भी और बीकॉम का भी, ठीक है? और ऑलरेडी जो यहाँ पर एसवाई और बीए और बीकॉम का भी एग्ज़ाम ऑलरेडी चालू है, ढाई बजे से लेकर साढ़े 5 बजे तक। सो कल एसवाई बीकॉम का मराठी इंग्लिश मीडियम का रहेगा इकोनॉमिक्स 201 और एसवाई बीए का रहेगा मराठी 210 और टीवाई बीकॉम का मराठी इंग्लिश मीडियम रहेगा कॉम 209, ठीक है? और बाकी के टीवाई बीए करेंगे। सो इस वीडियो में हम जो यहाँ पर कॉम 209, इकोनॉमिक्स 201 और मराठी 210 इस 3 सब्जेक्ट की ही हम इसमें बात करेंगे। आपको मैं आईएमपी क्वेश्चन यहाँ पर बताऊँगा, ठीक है? बाकी की जो बचे 8 सब्जेक्ट हैं, तो इसके आईएमपी क्वेश्चन्स का हम अलग से वीडियो बनाएँगे और मैं आपको यहाँ पर बताना चाहूँगा कि आप जो है सीधा अपना जो एप्लीकेशन है प्ले स्टोर पर, इस एप्लीकेशन को आप डाउनलोड करें और इसमें जो आप एडमिन को मैसेज करें कि सर हमें ये पीडीएफ चाहिए, इस सब्जेक्ट के ये पीडीएफ चाहिए आईएमपी क्वेश्चन के लिए, ठीक है? तो वो आपसे यहाँ पर आपको भेज देंगे, ठीक है? सो आपको जो है वहीं पर जाना पड़ेगा। तो इसका हम यहाँ पर जो है डिटेल में आपको एक वीडियो बाद में बता देंगे टीवाईबी के आईएमपी क्वेश्चंस के लिए, ठीक है? तो चलिए दोस्तों वीडियो को शुरू करते हैं। सो बेसिकली सबसे पहले हम यहाँ पर बात करते हैं यहाँ पर टीवाई बीकॉम की, ठीक है? सो एसवाई बीकॉम का हमारे पास यहाँ पर ये इकोनॉमिक्स 201 कॉम 209 और मराठी 210। सो इकोनॉमिक्स 201 जो है ये एसवाई बीकॉम मराठी इंग्लिश मीडियम के लिए रहेगा। सो इसमें जो देखिए आपको इंग्लिश मीडियम के लिए भी रहेगा और मराठी मीडियम की भी रहेगा। सो जैसे की यहाँ पर देखिए मागणी म्हणजे काय? मराठी मीडियमसाठी आहे याच्यामध्ये. व्हॉट इज डिमांड? ज्याला इंग्लिशमध्ये डिमांड वगैरे म्हटलं जातं. मागणीची किंमत लवचिकता ठरवणारे कोणतेही 5 घटक थोडक्यात लिहा. प्रत्यक्ष खर्च व अप्रत्यक्ष खर्च ही संकल्पना स्पष्ट करायची आहे. विपणन खर्चाचे घटक कोणते? परिपूर्ण स्पर्धा म्हणजे काय? मक्तेदारी कशी निर्माण केली जाते? पुरवठ्याची लवचिकता ठरवणारे 5 घटक. भांडवल उभारणी करताना कोणकोणत्या गोष्टींचा विचार केला जातो? व्याजाचे दर निश्चित करणारे घटक कुठले-कुठले आहेत? भांडवल उभारणी अंतर्गत मार्ग कोणते? तर मित्रांनो अशा प्रकारचे आय-एम-पी क्वेश्चन्स वगैरे जे आहेत, आपल्याकडे भरपूर आहेत. तुम्हाला जर पाहिजे असेल चांगले मार्क वगैरे मिळवायचे असेल तुम्हाला तुमच्या पेपरमध्ये किंवा तुम्हाला जर समजा जॉबमुळे जर तुमच्याकडे वेळ नसेल अभ्यास करण्यासाठी वगैरे, तुम्हाला जर फक्त आय-एम-पी क्वेश्चनच पाहिजे असेल, मी तुम्हाला एक क्वेश्चन बँक देईल 2 पी-डी-एफ. त्यातील तुम्ही थोडेफार जरी वाचून गेले, तरी तुम्हाला भरपूर हेल्प होईल. तर असे जर तुम्हाला पी-डी-एफ पाहिजे असेल, तर कृपया तुम्ही आपल्या ॲप्लिकेशनमध्ये जायचं आहे आणि चॅटमध्ये ॲडमिनला मेसेज करायचा आहे. ठीक आहे? चला हा संपला याच्यामध्ये. समोर जाऊया. कॉम 209 ठीक आहे. हा टी-वाय बी-कॉमचा उद्या पहिला पेपर आहे. विम्याचे प्रकार कोणते? ज्याला आपण म्हणतो इन्शुरन्स आणि इन्शुरन्सचे प्रकार. बँकेच्या ताळेबंदात समाविष्ट होणाऱ्या देयकाची माहिती तुम्हाला लिहायची आहे. बँकेत कर्जाची वर्गवारी कशी केली जाते? संगणकाची वैशिष्ट्ये कोणती? पारंपरिक हिशोब पद्धती आणि संगणकीय हिशोब पद्धती यातील तुम्हाला फरक सांगायचा आहे. गुंतवणूक खात्याचा आराखडा कशा प्रकारे तयार करायचा? कुक्कुटपालन केंद्रात कोणते यंत्र वापरतात? त्याच्या वापराची माहिती तुम्हाला लिहायची आहे. कंपनीचे प्रकार तुम्हाला थोडक्यात विवेचन करायचे आहे. भाग म्हणजे काय? ज्याला आपण शेअर म्हणतो. महसूल खाते म्हणजे काय? त्याच्या कशाप्रकारे तयार केला जाईल तो. बँकेच्या ताळेबंदाचा नमुना तुम्हाला सांगायचा आहे. बँकेच्या नफा तोट्याचं पत्रक तुम्हाला तयार करायचं आहे. संगणकाची हिशोब क्षेत्रातील तुम्हाला भूमिका स्पष्ट करायची आहे. भाग विक्रीची पद्धत तुम्हाला स्पष्ट करायची ज्याला आपण शेअर्स म्हणतो. मालमत्तेचे वर्गीकरण करा आणि थोडक्यात माहिती लिहा. तर मित्रांनो अशा प्रकारचे तुम्हाला भरपूर आय-एम-पी क्वेशन्स वगैरे जे आहेत जी क्वेशन बँक आहे ती तुम्हाला मी ऑलरेडी आपल्या ॲपवर दिलेली आहे. तुम्ही ॲपमध्ये ॲडमिनला मेसेज करा. तुम्ही त्यामधून ही पी-डी-एफ वगैरे घेऊ शकता. तुमच्याकडे जर समजा अभ्यास करायला वेळ नसेल किंवा तुम्ही जॉब वगैरे करत असाल, तर तुम्हाला याचा पुरेपूर फायदा होऊ शकतो. आणि ज्याला चांगले मार्क पाडायचे असेल, तर त्याने देखील घेऊ शकता. चला समोरचा आपला विषय आहे बघा, मराठी 210 जो की उद्या एस-वाय-बी-एचा पेपर आहे. किडलेली माणसे ही जी कथा आहे, यावर तुम्हाला कथेवर एक प्रश्न वगैरे येऊ शकतो. ते तुम्हाला वाचून घ्यायचं आहे. कुठलीही कथा जर तुम्ही वाचून घेतली, तर तुम्ही कुठल्याही कथेचा तुम्ही त्याच्यामध्ये उत्तर लिहू शकता. कुठल्याही कथेचा कुठलाही उत्तर तुम्ही त्याच्यामध्ये लिहू शकता. तुम्हाला फक्त शब्द चेंज करायचे आहेत. स्वामी या कादंबरीतील गणेश महालेचे वर्णन तुम्हाला करायचे आहे. बाबूराव बागुल यांच्या लेखन शैलीची तुम्हाला वैशिष्ट्ये लिहायची आहेत. बीजकथा म्हणजे काय? उदाहरणार्थ तुम्हाला स्पष्ट करायचं आहे. कादंबरी वाङ्मयाचे स्वरूप तुम्हाला स्पष्ट करायचे आहे. नारबाच्या दुःखाचे स्वरूप तुम्हाला स्पष्ट करायचे आहेत. कादंबरी आणि चरित्रकथा यातील तुम्हाला संबंध स्पष्ट करायचा आहे. म्हणजे कादंबरी कशाला म्हणायचं आणि चरित्रग्रंथ कशाला म्हणायचं.
लेखकाच्या दृष्टिकोनामुळे कादंबरीच्या रचनेवर काय परिणाम होतात हे तुम्हाला सांगायचं आहे. बनगरवाडी या कादंबरीत विषय तुम्हाला कोणता आहे? ठीक आहे. म्हणजे बनगरवाडी या विषयाचा या कादंबरीचा कुठला विषय आहे ते तुम्हाला सांगायचं आहे. गारंबीचा बापूमधील पात्रचित्राची तुम्हाला वैशिष्ट्ये द्यायची आहेत. चक्र या कादंबरीने पारदर्शकतेची कोंडी कशी फोडली हे देखील तुम्हाला त्याच्यात सांगायचं आहे. ग्रामीण कथा म्हणजे काय आणि त्याची कथेची वैशिष्ट्ये तुम्हाला सांगायची आहे. तर मित्रांनो अशा प्रकारचे मराठीमध्ये देखील भरपूर प्रश्न वगैरे आहेत आणि सेम प्रश्न वगैरे तुम्हाला टी-वायला देखील दिलेले आहेत आपण. ठीक आहे. तर टी-वायमध्ये उद्या ज्यांचा ज्यांचा पेपर असेल, उद्या टी-वायची एक्झाम चालू होते उद्यापासून. तर ज्यांना कोणाला कुठल्याही विषयाची पी-डी-एफ पाहिजे असेल, क्वेश्चन बँक पाहिजे असेल, तर त्यांनी कृपया आपलं ॲप्लिकेशन डाउनलोड करावं. ठीक आहे. बी-ए, बी-कॉम फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर. आता फर्स्ट इयरचे पेपर तर संपले आजपासूनच. ओके. पण जे सेकंड इयर, थर्ड इयरचे जे विद्यार्थी असतील बी-एचे आणि बी-कॉमचे, त्यांना जर कोणती पी-डी-एफ वगैरे पाहिजे असेल आय-एम-पी क्वेश्चनसाठी, तर त्यांनी कृपया आपलं ॲप्लिकेशन डाउनलोड करावं. ठीक आहे. तर आणि मित्रांनो सर्वांनी आपलं जे YouTube चॅनल आहे सर्वांनी सबस्क्राईब करून ठेवावं आणि याच्यामध्ये बघा आजच आपण एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे, की कन्व्होकेशनचं याच्यामध्ये अपडेट आलेली आहे. तर सर्वांनी तो देखील व्हिडिओ बघू शकता. ठीक आहे. कन्व्होकेशनचा अपडेटचा वगैरे, वगैरे. ठीक आहे. आणि असाइनमेंट देखील आलेले आहेत. तर सर्वांनी असाइनमेंटचा देखील व्हिडिओ बघू शकता. तर आणि याच्यावर आपला रोज संध्याकाळी लाईव्ह लेक्चर असतं. तुम्ही लेक्चर वगैरे देखील याच्यामध्ये बघू शकता. तर चला मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बघत राहा, शिकत राहा आणि सर्वांनी आपलं ॲप्लिकेशन डाउनलोड करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.